वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता असणारा 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग नाम. या ठिकाणी की संपूर्ण जी प्रकृती आहे ती कशापासून निर्माण झाली आहे तर भगवंतापासून निर्माण झालेली त्रिगुणात्मिका माया, सात्विक, राजसिक आणि तामसिक या तिन्ही गुणांपासून काय झालं, ही संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली आहे. म्हणजे अशा प्रकारे या सृष्टीमध्ये असणारे 3 गुण आहेत. या 3 गुणाच्या संबंधाने त्याच्याशी आपला काय संबंध जोडून हा या शरीरामध्ये असणारा कोण देही काय ही संपूर्ण सुख आणि दुःख भोगत आहे. वास्तविक दुःख मनुष्य का भोगतो? दुःख भोगण्याचं कारण एवढंच, जे आपलं आहे आपलं तर आपलंच आहे, परंतु सांसारिक मनुष्यामध्ये जे दुःखाची यातना आहे किंवा दुःख भोगण्याचं कारण आहे, दुःखाचं जे मूल आहे सांसारिक मनुष्याचं, तर आपलं असताना सुद्धा दुसऱ्याचं सुद्धा काय ते सुद्धा माझंच आहे अशा प्रकारची मनामध्ये निर्माण होणारी लोभ आवृत्ती, काम आवृत्ती या अनुषंगाने काय करतो, तो दुसऱ्याचं ज्यावेळेस माझं आहे हे म्हणायला ज्यावेळेस आरंभ होतो त्या ठिकाणी युद्धाला आरंभ होतो. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा काय वास्तविक पाहता इथे असणारं महाभारताचं जे युद्ध आहे त्याचं पण कारण काय, त्याचं कारण मुख्य तेच मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. माझे आणि पंडूचे वास्तविक आहेत कोण, माझ्याच भावाची मुलं आहेत, परंतु माझ्याच भावाची मुलं असताना सुद्धा त्यांना काय केलं, पांडवाश्चैव ते पंडूचे पुत्र आहेत. म्हणजे काय मतभिन्नतया दृष्टी धृतराष्ट्राची त्यावेळेस त्यांच्याकडे पाहण्याची झाली. त्यावेळेसच काय झालं, त्यावेळेसच त्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग निर्माण झाला. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी द्वैत आहे, मी आणि तू हे ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी संपूर्ण युद्धच आहे. आणि मग त्या ठिकाणी काय म्हणतात संत, मी तू पण गेले वाया सांगितलं. ज्यावेळेस माझं आणि तुझं हा विषय ज्यावेळेस संपेल, देखदा पंढरीच्या राया, की परमेश्वराचा अनुभव झाला किंवा परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर काय होतं, अनुभूती होते म्हणजे काय होतं, तर अनुभूती होणं, परमेश्वराचा साक्षात्कार होणं म्हणजेच काय, आपल्यामध्ये असणारा मी आणि तू पण जे आहे या मी आणि तूपणाची असणारी स्वतंत्र ओळख जी आहे, अमुक मी या शरीराच्या अनुषंगाने मी असा, मी तसा, मी अमुक, मी तमुक, हे जे काय आपण या ठिकाणी पदव्या त्या ठिकाणी देतो, या शरीराच्या अनुषंगाने वास्तविक माझ्या नसताना सुद्धा मी वास्तविक कसा, मी वास्तविक सच्चिद आनंद स्वरूपच आहे. आत्मषटकामध्ये तेच सगळं सांगण्याचा प्रयत्न, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रिया नचा संगतम नैव मुक्तिर्न नैया सांगितलं. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. वास्तविक माझी हीच पद्मी आहे. मी कसा आहे, सच्चिदानंद स्वरूप असताना सुद्धा काय झालं, या देहाच्या अनुषंगाने या देहाच्या असणाऱ्या पदव्या ज्यावेळेस मी माझ्या म्हणू लागलो तेच या ठिकाणी आता आरंभ होईल. 6व्या श्लोकाच्या माध्यमातून तत्त सत्वम निर्मलत्वाचा हा जो श्लोक आहे त्या माध्यमातून हेच सांगण्याचा आता प्रयत्न केला की या सगळ्या ज्या पदव्या आहेत, हा अमुक मी तमुक, ह्या सगळ्या देहाच्या पदव्या ज्यावेळेस मी माझ्या पदव्या आहेत असं मी म्हणायला आरंभ केला, म्हणजे काय, मला माझा विसर पडला. ज्यावेळेस मी कोण याचा ज्यावेळेस मला विसर पडला त्यावेळेस मी काय केलं, मग या देहाच्या अनुषंगाने सगळ्या मग त्याच्या असणाऱ्या पदव्या, मी गोरा, मी उंच, मी बुटका, का अमुक अमुक, मी असा, मी विद्वान, मी धनवान, मी संपत्तीवान, या सगळ्या ज्या काय आहे, या कोणाच्या पदव्या, या सगळ्या असणाऱ्या देहाच्या अनुषंगाने मिळालेल्या पदव्या. आणि या सगळ्या पदव्या काय करतो आपण, ज्यावेळेस माझ्या मानायला आपण आरंभ करतो त्यावेळेस त्या पदव्यांच्या अनुषंगाने मी धनवान जर म्हटलो तर माझ्यापेक्षा अधिक धनी ज्यावेळेस माझ्या समोर येईल त्यावेळेस काय येईल, त्यावेळेस मला पुन्हा काय दुःखच होणार आहे, कारण अरे हा माझ्यापेक्षा धनवान आहे. विशिष्ट लोकांच्या समुदायामध्ये आपण गेल्यानंतर जोपर्यंत त्यांच्यामध्ये आपण धनवान आहोत हे त्यांच्या लक्षात येतं, तोपर्यंत आपली स्तुती पाठक सगळं चालू असतं.
तुम्ही आलात, बसा, हे करा, ते आपण. पण ज्या क्षणी त्याच मंडपामध्ये आपल्यापेक्षा अधिक एखादा व्यक्ती धनवान प्रतिष्ठित आल्यानंतर काय करतात, तेच असणारा लोकसंग्रह, तेच असणारा जनसमुदाय आपल्याकडे काय करतो, उपेक्षा भावाने करून त्याच्या मागे धावायला लागतो. अरे आपण आलात, बरं झालं, असं झालं. म्हणजे इतक्या वेळेस आपण त्यांचे सूर्यचंद्र होतो. ते काय होतं, आता तेच त्याचे सूर्यचंद्र व्हायला त्या जनतेचे लागतात. आणि अशा अनुषंगाने मग आपली उपेक्षा, मग त्यावेळेस काय होतं, आपल्याला होणारं दुःख हे कशामुळे झालं, ते या शरीराच्या अनुषंगाने. शरीराला ज्यावेळेस मी मानलं मी धनवान, वास्तविक मी कसा आहे, मी धनवान आहे का, मी काहीच नाही. मी काही नसताना सुद्धा मी ज्यावेळेस मला या सगळ्या गोष्टी मानायला लागलं, त्या गोष्टीच्या अनुषंगाने, म्हणून त्या ठिकाणी न सुखम न दुःखम न पुण्यम न पापम, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मानलेल्या आहेत. मग काय करायचे, या सगळ्या मानलेल्या गोष्टी ज्यावेळेस आपण सोडून देऊ, एक 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 सोडत जाऊ, त्यावेळेस वास्तविक स्वरूपाचंच आपल्याला दर्शन होतं. जे जे मानलं, येन त्यजशी त्यज म्हणून शास्त्र म्हणून अनेक पाठांमधून सांगण्याचा जो आपला प्रयत्न या ठिकाणी चाललाय, की काय साधना करायची, तर साधना हीच करायची, जे जे आपण मानत आहोत आतापर्यंत ते मानणं सोडून द्यायचं. मी अमुक, मी तमुक, मी असा, मी तसा, हे जेवढा आपण म्हणू उत्तमा सहजावस्था सांगितलं. सहज अवस्थेला जाऊन स्थित व्हायचं, प्रयत्न सुद्धा नाहीये त्या ठिकाणी. शास्त्र म्हणतं किती अवस्था उर्वारक इव बंधनात सांगितलं. मृत्यर मोक्षे यमामृतात, की आपल्या आप नैसर्गिक पद्धतीने ज्याप्रमाणे ते भोपळ्याचं असणारं फळ त्या वेलीला परिपक्व अवस्था झाल्यानंतर जसं काय करतं, आपल्या आप सोडून देतं, त्याला प्रयत्न करायला लागत नाही. तसं साधकाच्या आपल्या जीवनामध्ये साधना करत असताना या सगळ्या गोष्टी काय व्हायला, आपल्या आप लोकसंग्रह आहे, हे आहे, ते आहे, ज्या ज्या गोष्टी म्हणून आध्यात्मिक मार्गावर आपल्याला अडसर वाटतात, आध्यात्मिक मार्गावर आपल्याला बाधक आहेत, नटिका व्यवहार सर्व संसार वायाएर झार हरिविन, की याच्यामध्ये अशा प्रकारच्या उपयुक्त नाही त्या सगळ्या गोष्टी काय केल्या, एक 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 करत काय केल्या पाहिजे, साधकाने सोडून दिल्या. त्या साधकेची ती तीव्रता आहे, साधनेच्या तीव्रतेने मनामध्ये वैराग्य निर्माण झाल्यानंतर जशा जशा या गोष्टी एक 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 सोडत जाऊ, तसं तसं असणारं ते स्वस्वरूपाचा असणारा जो आनंद, त्या ठिकाणी काय आनंदच आहे. तो आनंद कशामुळे, तो विषयांचा आनंद नाही, तो विषयीचा आनंद आहे. या दोन गोष्टी महत्वाच्या. आता तोच या ठिकाणी विषयी, की विषय आणि विषयी, विषयाचा जो आनंद आहे हा टेम्पररी आहे, तो कायमस्वरूपी नाहीये. गुलाबजाम जरी किती आवडत असले तरी त्या गुलाबजामाचा आनंद जो आहे तो विषयाचा असणारा आनंद जो आहे, किती 1 2 3 4 5 गुलाबजाम खास तोपर्यंतच आनंद येतो. त्यानंतर 6वा घेतल्यानंतर तो नको, 7व्याला नको नको, 8व्याला अरे रे रे नको, 9व्याला अजिबात नको, 10वा जर बनायचा म्हटला तर मग तो ताटावरून उठून जाईल. म्हणजे मग काय झालं, तो वास्तविक आनंद असेल तर तुम्ही 10 पण खाल्ले पाहिजे, परंतु हा असणारा विषयाचा जो आनंद आहे हा कसा आहे, म्हणून हा टेम्पररी, तेवढ्या पुरतं वाटतं आपल्याला. हे झालं की मी सुखी झालो, हे ते झालं की मी सुखी झालो, तर वास्तविक सुख त्या ठिकाणी मिळणं हे फक्त केवळ भ्रममात्र आहे. आणि म्हणून विषयामधला आनंद कधीच आपल्याला टिकत नाही. मग वास्तविक काय, विषय जो आहे तो विषय काय, तो आनंद स्वरूप आहे. सच्चित आनंद स्वरूप, हा तो आनंद स्वरूपच आहे. तो आनंद स्वरूप जीवनामध्ये प्राप्त करणं, आणि याकरिता म्हणून काय, याकरिता म्हणून गीता, याकरिता म्हणून सर्व शास्त्राने जी काही साधना या ठिकाणी सांगितलेली आहे, सर्व साधना शास्त्राने सांगितलेली कशा करता, तो असणारा आनंद स्वरूप परमात्मा जो आहे त्या आनंद स्वरूप परमात्म्याचं का याच ठिकाणी दर्शन घेतलं पाहिजे. यह चेद वेदी आता सत्यमस्ती न चेद इह अवेदी महती विनष्टी हे सांगितलं केन उपनिषदाने. यहचेत या जन्मामध्येच काय केलं पाहिजे, ते तत्व जे आहे हे तत्व या जन्मामध्येच जाणून घेतलं पाहिजे. यहचेद वेदी आता सुरुवातच केली पाहिजे. ज्या क्षणी
त्याच्या लक्षात आलं की मला अमुक करायचं आहे, मला तर त्या क्षणी त्यांनी सुरुवात केली पाहिजे. यह चेद वेदी आता सत्यम असते. सत्य काय या सगळ्यामध्ये, की जी वस्तू राहणारी आहे या सगळ्यामध्ये, ती राहणारी वस्तू जी आहे, माझ्याबरोबर येणारी जी वस्तू आहे, ती वस्तू प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे. आणि जे सुटणारी आहे ती सुटणारच आहे. तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला बांधून ठेवण्याचा, संसार हा नित्य सुटणारच आहे. त्याला तुम्ही कितीही जरी पकडण्याचा प्रयत्न केला तरी आपण पाहतो एक 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 मनुष्य असा 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 उतार वयामध्ये जाईल, तसं त्याला मग लक्षात येते बरं आपण कितीही प्रयत्न केला तरी हे काही सापडत नाही, हे काय धरून ठेवता येत नाही, एक एक वस्तू आता सुटतच चाललेली आहे, आम्हाला सुटणारच आहे. मग काय केलं पाहिजे, मग राहणारी जी वस्तू आहे, आपल्याबरोबर येणारी जी वस्तू आहे, ती येणारी वस्तू आपण जीवनामध्ये प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याकरता म्हणून हे दुर्लभ असणारे मनुष्य शरीर म्हणून सांगा, दुर्लभम त्रयमेव इतक्ताम. आचार्याने या ठिकाणी कशामध्ये, विवेक चूडामणीमध्ये जे काय सांगितलं, आचार्य काय म्हणतात, दुर्लभयम त्रयमेव दैवा अनुग्रह हेतुगम. परमेश्वराची ज्यावेळेस आपल्यावर कृपा होते, अनुकंपा होते, त्यावेळेसच आपल्याला परमेश्वर हे मनुष्य शरीर, परमेश्वर जाणून घेण्याची इच्छा आणि योग्य सद्गुरू, या तीन गोष्टी परमेश्वर आपल्याला देतो. आणि अशा या तिन्ही गोष्टींच्या द्वारे मग काय होतं, या तीन गोष्टी का, या तीन गोष्टी योग्य जीवनामध्ये प्राप्त झाल्या की काय होतो, तो असणारा साधक, त्याची असणारी जी सिद्ध अवस्था आहे, त्या सिद्ध अवस्थेला सहजतेने तो जातो. आणि म्हणून अशा प्रकारे दुसऱ्याचं म्हणून सांगण्याचा तात्पर्य, सारासार एवढ्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य काय, तर जोपर्यंत आपण दुसऱ्याचं आपला आहे, शरीर माझं नाहीच आहे वास्तविक, परंतु तरी सुद्धा ज्यावेळेस मी शरीराला माझं म्हणेल त्यावेळेस शरीराच्या अनुषंगाने असणारी सुख दुःख, तेच सांगे, तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम सुख संगेन बध्नाति. सुख दुःख हे काय, एक सगळे क्षेत्राचे धर्म सांगितले. इच्छा, द्वेष, सुखम, दुःखम, संघात, चेतना, धृती, एतत् क्षेत्रम समासेन. हे सगळे जे काय आहे, हे सगळे क्षेत्राचे धर्म आहे. सुख दुःख सुद्धा काय, सुख सुद्धा काय, सुख हा सुद्धा काय, म्हणून यद्यपि सत्वगुणापासून निर्माण झालेला असल्यामुळे, यद्यपि निर्मल आहे, स्वच्छ आहे, तरी सुद्धा काय, ते क्षेत्राचाच धर्म. दादा मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं की शृंखला आहे, त्या ठिकाणी असणारी साखळी, ती साखळी जी आहे कशाची, सुवर्णाची आहे, एक रजत म्हणजे चांदीची आहे, आणि तिसरी लोखंडाची आहे. एक सोन्याची साखळी तिथे त्या ठिकाणी ठेवली, दुसरी चांदीची साखळी त्या ठिकाणी ठेवली, आणि तिसरी लोखंडी साखळी ठेवलेली आहे. आता या तिन्ही जरी साखळ्या त्या ठिकाणी ठेवलेल्या असल्या तरी तिन्ही साखळ्यांचं कार्यपद्धती जी आहे, कार्य काय, तिन्हीचं कार्य एकच आहे. काय, बंधन करणे. साखळी काय करते, बंधनाला प्राप्त करणं, बंधन करणं हेच त्यांचं कार्य आहे. मग सोन्याची म्हणून ती बंधन करणार नाही असं नाही. सोन्याची जरी असली तरी ती काय, ती बंधनालाच कारण आहे. रजत चांदीची जरी असली तरी ती बंधनालाच कारण आहे. तमस म्हणजे लोखंडी जरी असली तरी ती बंधनाला कारण असणं हा कॉमन फॅक्टर आहे तिघांमध्ये. म्हणून अशा प्रकारे हे सगळे जे आहे क्षेत्राचे धर्म येतात, क्षेत्रम समासे. हे सगळे जे आहे क्षेत्राचे धर्म ज्यावेळी काय करतो, तो क्षेत्री आपले जाणायला सुरुवात करतो, त्यावेळेस हे सर्व सुख आणि दुःख त्याला अनुभवायला निर्माण. म्हणून अशा प्रकारे म्हणून काय केलं पाहिजे, क्षेत्रीचा या ठिकाणी असणारा क्षेत्रज्ञ, त्याचा वास्तविक धर्म जो आहे, तो वास्तविक धर्म कोणता आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. हा वास्तविक धर्म, वास्तविकता स्वीकारली पाहिजे. संसारामध्ये असो अथवा पारमार्थामध्ये असतो, या दोन्हीमध्ये जोपर्यंत आपण वास्तविकता स्वीकारत नाही, संसारामध्ये पण काय वास्तविकता आपण स्वीकारत नाही आहे, त्यामध्ये आपण भागवण्याचा प्रयत्न करत नाही.
का सकाळपासून अगदी रात्री 8-9 वाजेपर्यंत असणारी ही जी ससे झुरपट जी आहे सगळ्या जीवमात्राचे आपण पाहतो आहोत, आहे त्यामध्ये भागवायचं नाही, अधिक 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 करत राहायचं. एक झालं की दुसरं, ते झालं की तिसरं, ते झालं की तिसरं, आणि मग ते सगळ्याचा असणारा हप्ता जो 10 तारखेला येतो, तुमच्या अकाउंटमधनं जातो, ते पैसे उभा करण्याकरिता म्हणून हे सगळं आहे. म्हणून काय, म्हणजेच काय जे आहे ते आपण काय ठेवतो, वास्तविकता ती आम्ही स्वीकारत नाही. की काय वास्तविकता, मला एवढं आहे, याच्यामध्येच मी कसा व्यवस्थित राहील, मी कसा हे करता येईल, तेवढंच त्याने पाहिलं म्हणजे विषय संपतो. त्यापेक्षा अधिक ची ज्यावेळेस अपेक्षा होते त्यावेळेस मग ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आपल्याला उद्भवायला सुरुवात होतात. मग BP वाढला, हे वाढलं, ते वाढलं, हायपर टेन्शनमध्ये गेला, असं झालं तसं झालं, सगळ्या गोष्टी तेव्हा हप्ते वाढले की हे सगळं वाढतं. मग हप्ता कसा आहे, हप्ता काही नसलं तरी चालेल, पण हप्ता ठेवू नये मनुष्याने जीवनात. हप्ता आला की त्याचा BP वाढलाच. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून हा काय सहज जीवनाचा मार्ग काय की वास्तविकता स्वीकारून आपलं जीवन आपण जगलं पाहिजे. दाखवणं जे आहे, दाखवण्याकरिता म्हणून सगळं दुःख आपण भोगतोय. तसं परमार्थामध्ये सुद्धा काय करायचे, वास्तविकता स्वीकारली पाहिजे. वास्तविकता काय आहे, सच्चिदानंद स्वरूपच परमात्मा आहे, सच्चिदानंद स्वरूपच हे माझं वास्तविक स्वरूप आहे, या क्षेत्रज्ञाचं ते स्वीकारलं पाहिजे. जे वास्तविक ते स्वीकारलं पाहिजे. आणि आता आम्ही जे समजतोय, मी असा, मी तसा, मी यामुक, मी याव, मी त्याव, हे सगळं जे आहे, हे जे समजतोय ते सगळं समजणं सोडून दिलं पाहिजे. आणि जेव्हा आपण वास्तविक स्वीकारू, दोन्ही विषयामध्ये, सांसारिक विषयामध्ये असो किंवा पारमार्थिक विषयामध्ये असो, की मला 15,000च पगार आहे, या 15,000मध्ये मला 12,000मध्येच सगळं ॲडजस्ट करायचं, 3,000 मला बॅलन्सच ठेवायचं आहे, त्याच तो सुखाने राहील. तसंच आहे यामध्ये सुद्धा पारमार्थामध्ये वास्तविकता, हे जे मी समजत आहे हे माझं नाहीच आहे. अशा प्रकारे माझं काय स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूपच हे माझं आहे, तो परमात्माच माझा आहे, त्यासाठीच मला प्रयत्नशील राहिला पाहिजे. ही गोष्ट ज्यावेळेस साधक आपल्या जीवनामध्ये आरंभ करेल त्यावेळेस त्याची असणारी साधना त्या अनुषंगाने जाईल. कोणत्या, उर्वारुक इव बंधनात मृत्युर मोक्षीयम अमृता. आता सगळे आपण म्हणतो महामृत्युंजय मंत्र, आपण त्याला म्हणतो काय, त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर मोक्षीयमामृतात्. महामृत्युंजय, मृत्यूवर सुद्धा विजय प्राप्त करणं म्हणजेच काय, स्वस्वरूपाचं जोपर्यंत तुम्हाला हे होणार नाही, अनुभूती होत नाही, तोपर्यंत त्याच्या विजय होऊ शकत नाही. म्हणून उर्वारुक सांगितलं मंत्राचा अर्थ तसा. जोपर्यंत स्वतः नैसर्गिक स्वरूपाने तुम्ही हा संसार जोपर्यंत सोडत नाही, तोपर्यंत ते असणार परमेश्वराचं जे तत्व आहे ते तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे बंधनाला कारण काय, तर बंधनाला कारण मग हे असणारे त्रिगुणात्मिका माया ज्या आहे, या मायेच्या नादी लागून का बंधन, का सुख, का दुःख आपण या जीवनामध्ये अनुभवतो, त्या सगळ्याचं मूलभूत कारण म्हणजे त्या नादी लागल्यामुळे, वारामध्ये पण म्हणतो त्याच्या नादी लागल्यामुळे तुझी ही दुर्गती झाली. कशाला त्याच्या नादी लागला, त्याच्या नादी लागला नसता तर ही दुर्गती झाली नसती. नादी लागणं हा विषय आहे, हा नादी लागणं हा विषय सोडून देते. मग इथं कोणाच्या नादी लागला, जीवात्मा, त्या ठिकाणी असणारी ही माया प्रकृती, तिच्यापासून निर्माण झालेले असणारे सात्विक, राजसिक आणि तामसिक गुण त्यांच्या नादी लागले. आणि त्यांच्या नादी लागून काय लागलं, मग हे संपूर्ण सुख दुःख हे जे काय आहे हो, हे सगळे क्षेत्राचे धर्म त्या ठिकाणी आपले मानून त्यामध्ये तो सुखी आणि दुःखी व्हायला लागला. आणि म्हणून अशा प्रकारे यातनं जर त्याला बाहेर जायचं असेल, या मायेपासून त्याला बाहेर पडायचं असेल, तर त्या मायेचा मूलभूत जे आहे त्या ठिकाणी काय कारण, कशामुळे, कथम अविद्या, त्या ठिकाणी शिष्याचे प्रश्न ही अविद्या कुठून आली, कशी बांधते,
का तिच्यामध्ये जीव अडकतो, हे सगळे जे प्रश्न आहे, सगळे प्रश्न जे आहे आपल्या आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजे. त्याच्यापासून असणारा हा बंध, त्याच्यापासून सुटायचा असणारा उपाय काय, त्याच्यामध्ये छान केलंय त्यांनी. विवेक चूडामणीमध्ये गुरु आणि शिष्य यांची असणारी प्रश्नोत्तरी, त्या अनुषंगाने एक 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 प्रश्नाचं उत्तर आचार्य त्या ठिकाणी देत 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 सुंदर असा तो ग्रंथ त्या ठिकाणी त्यांनी तयार केला, विवेक चूडामणी. असो, आणि म्हणून अशा या ठिकाणी आपण 6वा श्लोक या ठिकाणी पाहत होतो. आणि म्हणून अशी असणारी त्रिगुणात्मिका माया, त्रिगुणात्मिका मायेपासून निर्माण झालेले हे 3 गुण, त्याच्यापासून संपूर्ण निर्माण झालेली प्रकृती. कोणकोणते 3 गुण? सात्विक, राजसिक आणि तामसिक. त्यामध्ये असणारा जो सात्विक गुण आहे, त्या सात्विक गुणाचे असणारे लक्षण काय? आता सगळं तेच चालेल याच्यापुढे. सात्विक, राजसिक, तामसिक, सात्विक, राजसिक, तामसिक, प्रत्येकाचे असणारी लक्षणं, प्रत्येकाचे असणारी कार्य, प्रत्येक कशा प्रकारे काय करतं, काय नाही करतं, प्रत्येकाचं आहार 3 प्रकारचे, काय कर्म 3 प्रकारचे, काय काय जे 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 आहे सगळं आता यापुढे चालू होणार आहे. आणि असा असणार जो सात्विक गुण, त्या सात्विक गुणाच्या अनुषंगाने 6व्या श्लोकाच्या माध्यमातून त्या सात्विक गुणाचं असणारं वर्णन या ठिकाणी भगवंत करतात. काय म्हणतात भगवंत 6व्या श्लोकाच्या माध्यमातून? तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमना अयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. चानघ च अनघ, अनघा म्हणजे अर्जुना काय? यापैकी असणारे त्यापैकी सत्वगुण जो आहे, हा सत्वगुण काय 3 गुण जे काय सांगितले मागच्या श्लोकाच्या माध्यमातून, सात्विक, राजसिक, तामसिक, ह्या 2 गुणामध्ये असणारा कोणता? हा जो सात्विक प्रकारचा गुण आहे. सात्विक गुण कसा? तत्र सत्वम कसा आहे? निर्मलत्वात् प्रकाशक बनामयम, अत्यंत कसा आहे? निर्मल, स्वच्छ आहे सात्विक. आणि कसा आहे? अत्यंत स्वच्छ असल्यामुळे हा कसा आहे? दुसरं, प्रकाशकम अनामयम, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार नाही, निर्विकार, अत्यंत प्रकाशित, स्वच्छ, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिश्रण नाहीये, निर्विकार स्वरूपात आहे. काय ना, अत्यंत जसं स्फटिकलिंग असतं, त्या स्फटिकमणी असतो, अत्यंत स्वच्छ असतो, त्याप्रमाणे हा सात्विक गुण जो आहे, हा सात्विक गुण अत्यंत स्वच्छ, निर्मल, निर्विकार स्वरूपाचा आहे. आणि तो काय? सुखसंगेन बध्नाति, म्हणून मग काय करतो? हा जो सात्विक गुण आहे, हा काय करतो? सुखाच्या अनुषंगाने, सुखाच्या आसक्तीने, सात्विक गुण की मला सुख झालं पाहिजे, मी सुखी राहिलो पाहिजे, या अनुषंगाने तो काय करतो? या देहीला, या देहामध्ये तो काय? बांधण्याचं काम करतो. आणि म्हणजे अशा प्रकारचे तो सुखाच्या आसक्तीने, आणि काय? ज्ञान संगेन चानघ, आणि ज्ञानाच्या आसक्तीने, सुख आणि ज्ञान या दोघांच्या आसक्तीने तो काय करतो? या देहीला, या देहामध्ये हा सात्विक गुण, सुख आणि ज्ञान याच्या अनुषंगाने या ठिकाणी बांधून ठेवण्याचं कार्य करतो. आचार्य काय म्हणतात पाहू? तत्र सत्वादीनां सत्वस्य, तत्र सत्वादीनां सत्वस्य एव तावद् लक्षणमुच्यते निर्मलत्वात् स्फटिकमणिः इव प्रकाशकम् अनामयं निरुपद्रव सत्वं तद्निबध्नाति. म्हणजे अशा प्रकारे काय? त्या काय? त्या म्हणजे या ठिकाणी त्या असणाऱ्या त्या सत्व आदी 3 गुणांमध्ये, सात्विक, राजसिक आणि तामसिक, त्या सत्व आदी 3 गुणांमध्ये पहिले सत्वगुणाचे लक्षण सांगितले. त्यामध्ये सत्वगुण जो आहे, त्या सत्वगुणाचं असणारं लक्षण काय? तर त्या सत्वगुणाचं असणारं लक्षण या ठिकाणी प्रथम सांगितलं. काय म्हणतात? सत्वगुण स्फटिकमणीप्रमाणे निर्मल असल्यामुळे अत्यंत प्रकाशक आहे, निर्मळ आहे. काही जसं स्फटिकमणी जो आहे अत्यंत स्वच्छ असतो, कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये कुठलाही असा संश्लेष नसतो, अतिशय सुंदर, स्वच्छ, प्रकाशित असतो, त्याप्रमाणे सत्वगुण स्फटिकाप्रमाणे निर्मळ असल्यामुळे तो प्रकाश स्वरूप व उपद्रवरहित आहे. प्रकाश स्वरूप आहे, उपद्रव रहित आहे. म्हणून सात्विक वृत्तीचे जे लोक आहेत ते कोणाला उपद्रव करत नाही, विनाकारण कोणाची खोडी करायला जाणार नाही, कोणाला काय उपद्रव रहित, शांत वृत्तीने राहणारे, विनाकारण दुसऱ्याला जाऊन उपद्रव होते ते त्यांच्यामध्येच जाहे विधी
राखे राम ताहे विधी रही, सीताराम 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 कही. या अनुषंगाने स्वतःमध्येच मनमस्त राहतात. आणि म्हणजे अशा प्रकारचे उपद्रवरहित आहे तरी सुद्धा, यद्यपि अशा प्रकारे तो अत्यंत कसा प्रकाश स्वरूप उपद्रव रहित आहे तरी सुद्धा तो काय, तो बांधण्याचंच काम करतो. तरी सुद्धा जसं ही काय, ही फक्त एवढंच आहे, ही सुवर्ण शृंखला. सात्विक गुण म्हणजे काय, तो सुवर्ण शृंखला, ती बांधण्याचंच काम करणार आहे या ठिकाणी. म्हणून बांधणं या तिघींमध्ये कॉमन फॅक्टर आहे. म्हणून हा जरी सत्वगुणाने जरी तो असला, सात्विक अत्यंत सात्विक आहे, तो आपण म्हणतो तो फार सात्विक आहे, तो जरी सात्विक असला तरी तो बंधनालाच कारण, या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा येणारच आहे. तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न. कथम, कशा प्रकारे बांधतो ते सांगण्याचा प्रयत्न केला. कथम सुखसंगेन सुखी अहमिति विषयभूतस्य सुखस्य विषयिणी आत्मनि संश्लेषावादनं वृषायव सुखे संजनमिति सा एषा अविद्या. नहि विषयधर्मो विषयिणो भवति इच्छादि च धृतन्त्यं क्षेत्रस्य एव विषयस्य धर्म इति उक्तं भगवता. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात या ठिकाणी, कशा प्रकारे बांधतो तर सुखाच्या आसक्तीने. काय करतोय, सुखाच्या आसक्तीने. मी सुखी व्हावं, मी अमुक व्हावं, मी तमुक व्हावं, अशा प्रकारे जी मनामध्ये असणारी सुखाची इच्छा, अंतःकरणामध्ये आपल्या जी सुखाची इच्छा निर्माण होते, ही सुखाची इच्छा निर्माण होणं म्हणजे या सात्विक गुणाचा असणारा प्रादुर्भाव. म्हणून तेच सांगितलं कशा प्रकारे बांधतो तर सुखाच्या आसक्तीने विषयरूप सुखाचे. सुख कुठं मिळत आहे, सुख विषयांमध्ये या ठिकाणी. म्हणजेच काय, विषयरूप सुखाचे काय करतो, विषयी आत्म्याबरोबर. विषय आत्मा, विषय आणि विषयी. विषय कोण, सुख हे विषय, आणि विषयी आत्मा. त्या विषय स्वरूप सुखाचं आत्मस्वरूपामध्ये तेच सांगितलं, विषयरूप सुखाचे विषयी आत्म्याबरोबर मी सुखी आहे अशा प्रकारे संबंध जोडतो. मग ते जे सुख आहे त्या सुखाचा असणारा धर्म आत्म्यावर अध्यारोपित करतोय. कोण, हा सत्वगुण. आणि मग काय म्हणतो आपण, मी सुखी, माझ्यासारखा सुखी कोणी नाही. पण वास्तविक आत्मा सुखी आहे का, आत्मा सुखी पण नाही दुःखी पण नाही. त्या ठिकाणी न सुखम न दुःखम सांगितलं. परंतु हा मानतोय. कशामुळे मानतो मग ते, अशा प्रकारे संबंध जोडणे हा आत्म्याला मिथ्या स्वरूपाने नियुक्त करतो. हीच अविद्या आहे. अविद्येमुळे वास्तविक नसताना आम्ही सुखी दुःखी जे म्हणतो स्वतःला, हे कशामुळे मानतोय तर हे सर्व जे आहे सर्व अविद्येमुळेच. अनादि अनिर्वचनीय अविद्या, ह्या अविद्येमुळे तो हे सर्व मानत आहे. कारण का, विषयाचे धर्म विषयीचे कधीच होत नाही. विषयाचे धर्म आहेत. कोणकोणते विषयाचे धर्म, मग तेच सांगितलं, इच्छा, द्वेष, सुखम, दुःखम, संगात, चेतना, धृती, हे सगळे जे काय आहे सर्वचे सर्व विषयाचे धर्म, विषयीचे नाही, आत्म्याचे नाही, संसाराचे धर्म. संसारामध्ये हे सगळं राहत आहे. कोण, इच्छा अमुक पाहिजे, द्वेष, सुख, दुःख, संगात, चेतना, धृती, हे सगळे विषयाचे धर्म आहेत. हे विषयीचे नाही. पण हे विषयाचे धर्म काय करतोय, अविद्येमुळे विषयी आत्म्यावर आपण अध्यारोपित करून मग हा सगळा आपण संसार अनुभवत असतो. ते सांगितलं. म्हणून ते आत्म्या मिथ्या स्वरूपाने नियुक्त करतो. कारण विषयाचे धर्म हे सगळे विषयाचे धर्म आहेत. हे काय करतो आपण, विषयीचे कधीच होत नाही. विषयाचे धर्म आहे, विषयीचे होत नाही. मग कोणते विषयांचे धर्म ते पुन्हा सांगितलं. इच्छापासून धृतीपर्यंत सर्व धर्म विषयरूप क्षेत्राचे आहे असे भगवंत पुढे मागच्या 13व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकामध्ये भगवंतांनी हे सगळं सांगितलं. इच्छा द्वेषादी जे आहे सगळे विषयांचे धर्म आहे. आणि विषयाचे धर्म कधीच विषयीचे होत नाही. मग विषयीचे धर्म सच्चिदानंद स्वरूप हाच विषयीचा धर्म, तद व्यतिरिक्त का नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारे म्हणून आणि मग काय होतं, अशा प्रकारे सर्व विषयाचे धर्म विषयीवर काय करतोय आपण, अध्यारोपित करतो. कशामुळे, अविद्येमुळे. आणि या संसार चक्रामध्ये आपण सुख आणि दुःख अनुभवत असतो. पुढे काय म्हणतात आचार्य, अतः, आणि म्हणून काय म्हणतात, अतः अविद्यया एव अविद्यया एव
स्वकीय धर्मभूतया विषयी अविवेकलक्षणया अस्वात्मभूते सुखे संजयति इव सक्तम इव करोति असुखिनं सुखिनं इव तथा ज्ञानसंज्ञेन च. आणि म्हणून अशा प्रकारे काय म्हणतात, त्या प्रकारेच या ठिकाणी त्यामुळे हे सिद्ध होते. काय सिद्ध होते की जे आरोपित भावाने आत्म्याची सुखीय धर्मरूप आहे, आरोपित भावाने म्हणजे दुसऱ्याचे असणारे धर्म त्या ठिकाणी काय केलं, आत्म्यावर अध्यारोपित केले आणि ते सांगितले. त्यामुळे हेच सिद्ध होते. काय सिद्ध होते की जे आरोपित भावाने आत्म्याचे स्वकीय धर्मरूप होत आहे त्या विषयी अज्ञानाचे त्याचे स्वरूप आहे की त्यामुळे वास्तविक त्याचे नसताना सुद्धा त्याच्यावर जे अध्यारोपित आपण करतो ते कशामुळे आहे, विषयी अज्ञान ज्याचे स्वरूप आहे अशा अविद्येद्वारा. आणि ही जी असणारी अविद्या ही कशी आहे, ही अविद्या अज्ञान याच्याद्वारे आपण काय करतोय, ते असणारे विषयीचे धर्म विषयाचे असणारे धर्म विषयी जो आत्मा आहे त्याच्यावर अध्यारोपित करत आहोत. आणि म्हणून विषयी अज्ञानच ज्याचे स्वरूप आहे अशा काय अविद्येद्वारा, अविद्येमुळे काय होतंय, सत्वगुण अनात्मस्वरूप सुखामध्ये आत्म्याला आसक्त करत आहे. आणि हा जो सत्वगुण आहे, हा सत्वगुण काय करतोय, मग हा सत्वगुण अनात्मस्वरूप सुखामध्ये, सुख वास्तव आत्मस्वरूप नाही, ते काय अनात्मस्वरूप आहे. त्या अनात्मस्वरूप सुखामध्ये काय करतोय, आत्म्याला त्या ठिकाणी आसक्त करत आहे की मी सुखी एवढं प्राप्त होऊन मी सुखी. हे वास्तविक काय, हे विषयाचे धर्म आहे. त्या आत्म्यावर अध्यारोपित करून ते सांगितलं त्या कशाद्वारे, अविद्येद्वारे ते अनात्मस्वरूप सुखामध्ये आत्म्याला आसक्त करीत आहे. वास्तविक जो सुख संबंधाने रहित आहे, वास्तविक जो कोण विषयी आत्म चैतन्य जे आहे ते काय, वास्तविक जो सुखसंबंधाने रहित आहे त्याला सुखाई करीत आहे. वास्तविक त्याच्या वस्तू तो रहितच आहे असताना सुद्धा काय करतो आपण, त्याला त्या ठिकाणी ते सुखी करीत आहे. अशा प्रकारे सत्वगुण ज्ञानसंघाने सुद्धा बांधतो. आणि म्हणजे अशा प्रकारे हा जो सत्वगुण आहे, हा सत्वगुण त्या ठिकाणी काय होतं, अशा प्रकारे या ठिकाणी तो विषय जो आहे त्या विषयीला त्या सुखाच्या आसक्तीने त्या ठिकाणी बांधण्याचं काम करतो. ज्ञानमिह सुखचर्या ज्ञान इति सुखसहाचर्या क्षेत्रस्यैव अंतःकरणस्य धर्म न आत्मनः आत्मधर्मत्मे संगानुपत्तेः बंधानुपत्ते च सुखैव ज्ञानादौ संगे मंतव्यो. हे अनगः अव्यसनान. म्हणून काय, ज्ञानसुद्धा जसं सुख जे आहे या ठिकाणी त्याप्रमाणे ज्ञानसुद्धा काय करतं, ज्ञानसुद्धा सुखाचे साथी. ते ज्ञान जे आहे ते ज्ञानसुद्धा काय झालं, इथं सुखाचं साथी असल्यामुळे क्षेत्र अर्थात अंतःकरणाचा धर्म आहे. या ठिकाणी त्यांनी ज्ञानसुद्धा जे आहे, सुख ज्ञान हे सगळे काय अंतःकरणाचे धर्म या ठिकाणी. आणि म्हणून आणि ते कसा क्षेत्राचे धर्म सांगितल्यामुळे ज्ञानसुद्धा काय सुखाचा साथी असल्यामुळे क्षेत्र अर्थात अंतःकरणाचा धर्म आहे, तो आत्म्याचा नाही. इथलं कोणतं ज्ञान, जे लौकिक ज्ञान जे आपण आहे, लौकिक ज्ञानाचा विषय ते पारमार्थिक ज्ञान नाही यायचे. आता मग पुन्हा पारमार्थिक ज्ञान घेतल्यावर पुन्हा घोटाळा होईल. पण या ठिकाणी असणारे जे लौकिक ज्ञान आपण प्राप्त करत आहोत हे सुद्धा काय, हा सुद्धा अंतःकरणाचा धर्म आहे, आत्म्याचा नाही. कारण आत्म्याचा धर्म मारण्यास त्यामध्ये आसक्त होणे व बंधन होणे होऊ शकत नाही. जर आत्म्याचा धर्म मारला तर तो काय, त्या ठिकाणी आसक्ती बंधनत्व त्याला प्राप्त होत नाही. आता हे अर्जुन सुखापर्यंत ज्ञान आदी संघ बंद करणाराच आहे. त्या म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे सुख त्या ठिकाणी बंधनाला कारणीभूत होतो त्याप्रमाणे हे ज्ञान जे आहे, ज्ञान आदी सुद्धा संघ करणे हे काय, बंधनालाच कारण आहे. आणि अशा प्रकारे जे सात्विक गुण आहे, हा सात्विक गुण काय, सुखाने आणि ज्ञानाच्या अनुषंगाने त्या असणाऱ्या विषयी त्या ठिकाणी असणारे ते आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाला त्या ठिकाणी बंधनात पाडण्याचा प्रयत्न करतो. कोणता गुण, सात्विक गुण. त्यानंतर राजसिक असणारा गुण. राजसिक गुणापासून काय होतं, हे तर सुख आणि ज्ञान कशामुळे, सात्विक. राजसिक गुण काय आहे ते 7व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं. रजो रागात्मकं विद्धि
तृष्णासंगसमुद्भवं तम निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनाम. आता असणारे राजसिक गुण आहे. तो राजसिक गुण काय करतो? तो तृष्णा आणि आसक्ती. काय? तृष्णा असंगम समुद्भव. तृष्णा आणि असणारी आसक्ती मनामध्ये प्राप्त करण्याची इच्छा आणि प्राप्त झाल्यानंतर पुन्हा आसक्ती, अधिक प्राप्तीची, अधिक खाण्याची इच्छा. ह्या दोन गोष्टी आहे, तृष्णा आणि आसक्ती हे उत्पन्न करणं. हे काय? रजोगुणाला तू रजोगुणाची कार्य तृष्णा आणि आसक्ती. आणि म्हणून त्या रजोगुणातून आसक्ती स्वरूप समजतो कर्माच्या आसक्तीने देहीला. म्हणजे काय? जीवात्म्याला मानतो. काय करतो? कर्माच्या अनुषंगाने काय करतो? त्या कर्माच्या अनुषंगाने कर्मफलाच्या अनुषंगाने त्या देहीला या देहामध्ये बांधण्याचं जे काम आहे, हे बांधण्याचं काम कोण करतो? हा राजसिक असणारा गुण. त्याचा असणारा विशेष आता व्याख्या जी आहे आचार्यांची भाष्य उद्याच्या पाठाला पाहणार आहोत. दुसरा अध्याय